अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. नमस्कार स्वामी भक्तांनो. आजचा हा संदेश त्या सर्वांसाठी आहे ज्यांना गाणगापूरला जायची इच्छा आहे, पण परिस्थिती, वेळ, पैसा, तब्येत किंवा काही कारणांमुळे ते शक्य होत नाही. जर तुम्हालाही असं वाटत असेल की मला गाणगापूरला जाता येत नाही, मग माझं काय? वाईट शक्तींपासून संरक्षण कसं मिळेल? घरातील दुःख, अडचणी, संकट कशी दूर होतील? तर आजचा हा संदेश पूर्ण शेवटपर्यंत ऐका, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे गाणगापूरला न जाता घरी बसून कसं स्वामींचं पूर्ण कृपा आशीर्वाद मिळवायचं. वाईट शक्तींपासून दूर कसं राहायचं, वाईट शक्तींचा नाश कसा करायचा आणि आयुष्यातील दुःख कसं संपवायचं, हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्हाला जर स्वामी संदेशवर विश्वास असेल तर स्वामी संदेश या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, स्वामी केवळ गाणगापूरमध्ये नाहीत. स्वामी तुमच्या श्रद्धेत आहेत. स्वामी तुमच्या श्वासात आहेत. स्वामी तुमच्या घरातही आहेत. जर तुम्ही त्यांना मनापासून बोलावलं तर गाणगापूर ही पवित्र भूमी आहे. पण स्वामींचं खऱ्या अर्थाने वास्तव्य भक्तांच्या मनातच असतं. जर मन शुद्ध असेल, श्रद्धा खरी असेल, जर नामस्मरण अखंड असेल तर तुमचं घरच गाणगापूर बनू शकतं. आज मी तुम्हाला एक साधी पण अत्यंत प्रभावी अशी साधना सांगणार आहे. ही साधना तुम्ही घरी बसून केली तर कोणतीही वाईट शक्ती तुमच्याजवळ फिरकणार नाही. घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि दुःख हळूहळू कमी होऊ लागेल. बाळांनो, भक्तांनो, सकाळी लवकर उठा. अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करा. घरात देवघरासमोर एक छोटा दिवा लावा. शक्य असेल तर तुपाचा दिवा लावा. एक छोटा लोटा स्वच्छ पाणी घ्या. त्यामध्ये थोडं गंगाजल असेल तर उत्तम, नसल्यास साधं पाणीही चालेल. त्या पाण्यावर 11 वेळा स्वामींचं नाव घ्या. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं 11 वेळा म्हणा आणि ते पाणी संपूर्ण घरात शिंपडा. असं करताना मनात एकच भावना ठेवा, स्वामी माझ्या घरातील सर्व वाईट शक्ती, नकारात्मकता आणि दुःख दूर करा. विश्वास ठेवा, ऊर्जा बदलायला सुरुवात होते. दररोज किमान 108 वेळा श्री स्वामी समर्थ हा जप करा. जप करताना घाई करू नका. मोबाईल बाजूला ठेवा. मन एकाग्र ठेवा. जप करताना अशी कल्पना करा, स्वामी तुमच्या घरात प्रवेश करत आहेत. त्यांच्या पायांमधून तेज बाहेर पडत आहे आणि ते तेज तुमच्या घरातील प्रत्येक कोपऱ्यात पसरत आहे. जिथे अंधार आहे तिथे प्रकाश जात आहे. जिथे भीती आहे तिथे धैर्य येत आहे. जिथे दुःख आहे तिथे शांतता निर्माण होत आहे. ही कल्पना अत्यंत शक्तिशाली असते. जर गाणगापूरला जाणं शक्य नसेल तर प्रत्येक गुरुवारी ही विशेष साधना करा. पिवळ्या फुलांचा हार स्वामींना अर्पण करा. बेसन लाडू किंवा साखर खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा. 11 माळा श्री स्वामी समर्थ जप म्हणा आणि शेवटी मनापासून प्रार्थना करा. प्रार्थना अशी असू द्या अंतःकरणातून, स्वामी मी तुमच्याकडे येऊ शकत नाही, पण तुम्ही माझ्याकडे या. माझं घर गाणगापूर करा. माझ्या घरातील वाईट शक्तींचा नाश करा. माझं दुःख दूर करा. जेव्हा प्रार्थना डोळ्यात पाणी आणते तेव्हा ती थेट स्वामींपर्यंत पोहोचते. भक्तांनो, दररोज रात्री झोपण्यापूर्वी 21 वेळा म्हणा,
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हा मंत्र घराभोवती एक अदृश्य संरक्षण कवच तयार करतो. तुम्ही विश्वास ठेवा किंवा नका ठेवू, पण सातत्य ठेवलं तर परिणाम दिसतोच. भक्तांनो, अनेक वेळा आपण विचार करतो, स्वामी माझी परीक्षा का घेत आहेत? माझ्याच आयुष्यात इतक्या अडचणी का? लक्षात ठेवा, दुःख म्हणजे शिक्षा नाही, दुःख म्हणजे शुद्धीकरण आहे. जसं सोनं तापवलं की शुद्ध होतं, तसंच भक्तांचं मन संकटातून शुद्ध होतं. जर तुम्ही संकटातही नामस्मरण केलं तर स्वामी तुमची पातळी उंचावतात. भक्तांनो, घर गाणगापूर कसं बनवायचं? घरात रोज सकाळ संध्याकाळ दिवा लावा. आठवड्यातून एकदा स्वामींचं चरित्र वाचा. शक्य असेल तर महिन्यातून एकदा अन्नदान करा. कोणाचं मन दुखवू नका. आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. या 5 गोष्टी पाळल्या तर तुमचं घरच तीर्थक्षेत्र बनेल. भक्तो, फक्त उपाय करून उपयोग नाही, मन शुद्ध असणं आवश्यक आहे. मत्सर, राग, द्वेष, निंदा हेच खरी वाईट शक्ती आहेत. त्या आधी दूर करायला हव्या. स्वामी बाहेरच्या शक्तींपेक्षा मनातल्या अंधार आधी दूर करतात. भक्तांनो, गाणगापूरला जाणं ही मोठी गोष्ट आहे, पण श्रद्धा त्याहून मोठी आहे. जर तुम्ही मनापासून हाक मारली तर स्वामी स्वतः येतात. आजपासून 21 दिवस ही साधना करून पहा. नामस्मरण, घर शुद्धीकरण, गुरुवारची पूजा आणि रात्रीचा मंत्र. 21 दिवसांनी तुमच्या घरातील वातावरण बदलेल. मनातील भीती कमी होईल आणि दुःख हलकं वाटू लागेल. विश्वास ठेवा, स्वामी कधीच भक्ताला एकटं सोडत नाहीत. जर तुम्हाला हा संदेश आवडला असेल तर स्वामी संदेश या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असा जप नक्की लिहा. आणि हा संदेश त्या व्यक्तीपर्यंत पोचवा ज्यांना सध्या खूप दुःख आहे, कारण कदाचित हा व्हिडिओज त्यांच्या आयुष्यातील परिवर्तनाची सुरुवात ठरेल. शेवटी सर्वांनी एकत्र म्हणा माझ्यासोबत, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय.